कबनूर येथील तो आक्षेपार्ह झेंडा काढून तो संबंधितांनी धर्मस्थळी लावण्यात यावा असा एकमुखी निर्णय प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला। या बैठकीला दोन्ही समाजाच्या प्रमुख मंडळींसह ग्रामपंचायत सदस्य, पोलीस अधिकारी, महसूल अधिकारी आदी उपस्थित होते। या निर्णयानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यासमोर बुधवार सकाळपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलन संध्याकाळी मागे घेण्यात आले। हातकणंगले तालुक्यातील कबनूर येथे महापुरुषांबाबत अवमानकारक व आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आल्याने रविवारी जमावाकडून दुकानांवर दगडफेक करण्यासह मुख्य चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते। मुख्य चौकात लावण्यात आलेला आक्षेपार्ह झेंडा काढण्यासाठी एक गट आग्रही होता। याच प्रकरणातून पोलिसांवर दगडफेकाचाही प्रकार घडल्याने सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी 53 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। त्यामुळे 4 दिवसांपासून कबनूर गावात तणावाचे वातावरण आहे। बुधवारी सकाळी कबनूरमधील तो आक्षेपार्ह झेंडा काढण्यात यावा, कबनूर प्रकरणी दाखल झालेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, अटकेची कारवाई थांबवण्यासह महापुरुषांबाबत अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या संबंधित महिलेवर कठोर कारवाईची मागणी करत मोठ्या संख्येने जमाव शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आला आणि त्यांनी सकाळपासून ठिय्या आंदोलन सुरू केले। त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी आंदोलनस्थळी येत आंदोलकांची समजूत काढत कारवाई करण्याचे आश्वासन दिले, परंतु आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते। याच दरम्यान कबनूर ग्रामपंचायतीमध्ये दोन्ही समाजातील प्रतिनिधींच्या 2 बैठका झाल्या, पण तोडगा निघू न शकल्याने अखेर सायंकाळी 2 समाजातील प्रमुख प्रतिनिधी व ग्रामपंचायत सदस्यांची प्रांत कार्यालय येथे बैठक घेण्यात आली। प्रांताधिकारी दीपक शिंदे यांनी पोलीस प्रशासनासह महसूल अधिकारी आणि ग्रामस्थांची स्वतंत्रपणे बाजू समजून घेतल्यानंतर कबनूरमधील तो आक्षेपार्ह झेंडा सन्मानाने काढून संबंधितांनी आक्षेपार्ह मजकूर नसणारा झेंडा आपल्या धर्मस्थळी लावण्याचा सर्वमान्य तोडगा काढण्यात आला। अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांनी भविष्यातही गावात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कोणत्याही प्रकारचे कृत्य होणार नाही याची दक्षता घेण्याबाबत सूचना दिल्या। या निर्णयानंतर पोलीस ठाण्यासमोर दिवसभर सुरू असलेले आंदोलन अखेर मागे घेण्यात आले। बैठकीस पोलीस उपाधीक्षक विक्रांत गायकवाड, तानाजी सावंत, गट विकास अधिकारी शबाना मोकाशी, अप्पर तहसीलदार महेश खिलारी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक सुशांत चव्हाण, जिल्हा विशेष शाखेचे निरीक्षक गजेंद्र लोहार, जयसिंगपूरचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांच्यासह महसूल, पोलीस आणि संबंधित विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच दोन्ही समाजाचे प्रतिनिधी उपस्थित होते।